मी जर तुम्हाला विचारलं की तुम्हाला आयुष्यात काय हवंय, तर तुम्ही म्हणाल मला सुख हवंय. सुख कशात आहे? तर अनेक मंडळी म्हणेल की मला सुख माहेरी आहे. आणि खरंच आहे, माहेरी अनेकांना सुख मिळतं. तसंच ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात की मला सुद्धा सुख मिळवायचं आहे, मला सुद्धा माहेरी जायचं आहे. माहेरी कुठं? पंढरपुरात. पंढरपुराच्या त्या विठ्ठलाला भेटायचं आहे आणि ते सुख अनुभवायचं आहे, तो आनंद अनुभवायचा आहे. पण तो अनुभव, तो आनंद केवळ माझ्यासाठी नव्हे, तर तो आनंद मला समाजासाठी द्यायचा आहे. समाजासाठी. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका. माऊली म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करायचा आहे, मला आनंद भरवायचा आहे, तिन्ही लोकांमध्ये मला आनंद भरवायचा आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या वाटेला किती प्रचंड वेदना आल्या, समाजाचा प्रचंड अवहेलना आली, अपमान, विटंबना. पण एवढं सगळं सहन करूनही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मला संसार सुखाचा करायचा आहे, तिन्ही लोकांमध्ये मला आनंद भरवायचा आहे. खर तर सुखाची साधी सरळ सोपी व्याख्या ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला दिली. जीवनाचं खरं तत्वज्ञान सांगितलंय. सुख कशात आहे? सुख स्वतः आनंद उपभोगण्यात नव्हे, इतरांना सुखी करण्यात खरं सुख आहे. इतरांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्यात सुख आहे. इतरांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्यामध्ये खरं सुख आहे. हे ज्ञानेश्वर माऊलींनी 700 वर्षापूर्वी तुम्हाला सांगून ठेवलंय. काय म्हणावं त्या माऊलीला?